चला आलेत सर्वजण. ओके, आज रेकॉर्डिंग सुद्धा होईल. हाय क्वालिटी घेतो थोडस. वायफाय कनेक्ट झालं का नाही बघतो. कनेक्ट. ठीक आहे. चला सुरुवात करूया. आज लास्ट लेक्चरला आपण कॅल्शियम ऑक्साईड क्विक लाईन जो आहे त्या क्विक लाईनचा आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल रिएक्शन डिस्कस केल्या, बरोबर का? कोणत्या कंपाऊंडचा क्विक लाईन पर्यंत दिसतंय बरं आता? दिसतंय नाही दिसत. दिसतंय पण थोडंसं ठीक आहे. आणि इकडे परत ठीक आहे. करेक्ट. थोड्या ह्याच्यामध्ये द्यायचं. नेटवर्क कमी असेल तर मीडियम घेऊया. नेटवर्क चांगलं आहे का तुम्हाला सध्या? ठीक आहे. ओके, चला तर मग आता स्टार्ट करूया आपण. युजेस ऑफ क्विक लाईन.
युजेस ऑफ क्विक लाईम. क्विक लाईमचे आपल्याला पाहिजे युजेस. बघा काय काय युजेस आहेत क्विक लाईमचे. प्रिपरेशन मध्ये आपण हिसिंग ऑफ साऊंड किंवा स्लॅक्ड लाईम कशाला म्हटलं हे लक्षात आलं तुम्हाला. बघा नेक्स्ट फर्स्ट यूज काय आहे याचा. नंबर 1 चा यूज काय. इट इज यूज as a primary materials in cement. सिमेंट मध्ये हे आपण काय करू शकतो प्रायमरी मटेरियल म्हणून आपण याला काय करतो यूज करतो. त्याच्यानंतर इट इज यूज टू प्रिपरेशन ऑफ लाइमस्टोन. लाइमस्टोनचं प्रिपरेशन करण्यासाठी. त्यानंतर वॉशिंग सोडा सोडियम कार्बोनेटचं प्रिपरेशन करण्यासाठी किंवा and कॉस्टिक सोडा प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा आपण या क्विक लाईमला यूज करतो. बघा क्विक लाईमचे काय काय यूज. सिमेंट मधलं प्रायमरी मटेरियल आहे. त्याच्यानंतर लाईमस्टोन प्रिपेअर करण्यासाठी, सोडियम कार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा किंवा सोडा ऍश प्रिपेअर करण्यासाठी आणि कॉस्टिक सोडा प्रिपेअर करण्यासाठी. तर हे जनरली यूज आहेत कुणाचे या आपल्या क्विक लाईमचे. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज for purification of शुगर. शुगरचं प्युरिफिकेशन तुम्हाला करायचं असेल त्यासाठी यूज करतो आपण किंवा मॅन्युफॅक्चर ऑफ डायस्टफ. मॅन्युफॅक्चर ऑफ डायस्टफ. डायस्टफचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, डायस्टफचं आपल्याला प्रिपरेशन करायचं असेल. डायस्टफ म्हणजे काय माहितीये कलर. कसा कलर पण डार्क कलर. डार्क जसा डाय म्हणतो ना आपण डाय केसासाठी यूज करतो आपण तर तो डाय सारखा कलर एकदम डार्क कलर प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा क्विक लाईमचा यूज करतो आपण. आणि प्युरिफिकेशन ऑफ शुगर साखरचं आपल्याला प्युरिफिकेशन करायचं असेल त्यासाठी सुद्धा आपण यूज करतो कोणाचा ह्या क्विक लाईमचा. कळालं. तर हे मग तुम्ही एकदा राईट डाऊन करा फास्ट किंवा स्क्रीनशॉट घ्या त्याचा. आणि मग त्यानंतर आपण सेकंड नंबरचा कंपाऊंड जो आहे कोणता बरं मिल्क ऑफ लाईम आहे का नाही कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याचं प्रिपरेशन केमिकल रिएक्शन आणि युजेस आपण डिस्कस करू. हे राईट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा. आता दिसतंय व्यवस्थित. घेतला. स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी. आज आता आपण कंपाऊंड वाटल्यास संपू आज. ओके कमेंट आली एक म्हणजे घेतला. आता नेक्स्ट सेकंड नंबरचा कंपाऊंड पाहिजे आपल्याला
कोणाचा? कॅल्शियमचा. बघूया आपण. सेकंड नंबर कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तरच आपण म्हणतो आणखी काय नाव? मिल्क ऑफ लाईम. आणि काय फॉर्म्युला आहे? CaOH टेकन टॉइस. हा कंपाऊंड. आता एकदम सिंपल आहे. फर्स्ट प्रिपरेशन. कशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करणार आहोत बघा. first methods of preparation. It is prepared from quick lime. कोणापासून प्रिपेअर करायचा आपल्याला? हा क्विक लाईम पासून प्रिपेअर करायचा. आता क्विक लाईमचं हायड्रोलिसिस करायचं. क्विक लाईमचं काय करायचं आपण? हायड्रोलिसिस करायचं. व्हॉट इज द हायड्रोलिसिस? हायड्रोलिसिस कशाला म्हणतात माहित आहे? ऍडिशन ऑफ वॉटर. कालच्या प्रेम मध्ये आपण पाहिलं बघा. हिसिंग ऑफ साइन किंवा स्लॅग लाईन केलं ना आपण, स्लॅग लाईन कॅल्शियम ऑक्साईड केमिकल रिएक्शन मध्ये पाहिलं होतं. आता इकडे प्रिपरेशन मध्ये बघतोय आपण रिएक्ट विथ H2O. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, ठीक आहे. आणि टू फॉर्म यांच्यापासून ही रिव्हर्सिबल नाहीये, ही द्यायची फक्त. आणि टू फॉर्म याच्यापासून मग आपल्याला मिळतो CaOH टेकन टॉइस. काय नाव बरं याचं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याचं काय नाव? क्विक लाईम. याचं नाव काय? क्विक लाईम. रिएक्ट विथ कोणासोबत रिएक्ट करायचंय तुम्हाला? वॉटर. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय नाव बरं ह्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडला? मिल्क ऑफ लाईम. लक्षात ठेवायचं नाव, पुन्हा 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 लक्षात ठेवायचं. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट, आता त्याच्यानंतर हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो आहे यालाच आपण काय म्हटलं होतं? मिल्क ऑफ लाईम म्हटलं. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हटलं? स्लॅकिंग ऑफ लाईम म्हटलं. ठीक आहे. नेक्स्ट आणखी फ्रॉम कॅल्शियम क्लोराईड पासून आपण सुद्धा हा तयार करू शकतो. फ्रॉम कॅल्शियम क्लोराईड. ही रिएक्शन एनसीईआरटी मध्ये नाहीये, तरी तुम्ही जनरली रिएक्शन घेऊ शकता. कॅल्शियम क्लोराईड रिएक्ट विथ कोणासोबत? H2O. म्हणजे कॅल्शियम क्लोराईडचं सुद्धा काय करायचं? हायड्रोलिसिस करायचं. तर काय मिळेल मग आपल्याला? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, वॉटर मधला OH, वॉटर मध्ये H प्लस आणि OH मायनस आयन असतात. आणि प्लस क्लोरीन आणि H म्हणजे काय मिळणार? 2HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. याचे किती मोल लागणार आहेत आपल्याला? 2 मोल लागणार आहेत. ठीक आहे. हा कॅल्शियम क्लोराईड व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट होता बघा. कोणत्या प्रोसेस मधला? सॉल्वे प्रोसेस मधला, अमोनिया सोडा प्रोसेस मधला. बरोबर का नाही? तर हा कॅल्शियम क्लोराईड आपण फॉर्म केला ना सॉल्वे प्रोसेस मध्ये. ठीक आहे. तर ह्या दोन झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कोणाच्या? मिल्क ऑफ लाईम किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. त्यानंतर आता आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यानंतरच्या म्हणजे काय? केमिकल प्रॉपर्टीज. काय डिस्कस करायचं आता आपल्याला? केमिकल प्रॉपर्टीज.
केमिकल प्रॉपर्टीज बघा. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघा, कॅल्शियम किंवा हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपण कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट केला म्हणजे बघा, फर्स्ट केमिकल रिॲक्शन कार्बोक्सिलेशन. काय करायचं आपल्याला? कार्बोक्सिलेशन ऑफ मिल्क ऑफ लाईफ, जो कंपाऊंड आहे ना आपला, त्याचं काय करायचं? कार्बोक्सिलेशन करायचं. बघा, हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे मिल्क ऑफ लाईफ, त्याचं कार्बोक्सिलेशन. आता कार्बोक्सिलेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन लिहूया मग आपण. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कार्बोक्सिलेशन? जसं हायड्रोलिसिस म्हणजे काय तुम्हाला माहित झालं. हायड्रोलिसिस कशाला म्हणतात? ऍडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रोलिसिस. तसं कार्बोक्सिलेशन आपण कशाला म्हणणार? तर ऍडिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, ऍडिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचे ऍडिशन ज्या रिएक्शन मध्ये आपण करतो त्या रिएक्शनला आपण कार्बोक्सिलेशन असे म्हणतो. मग आता कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो आहे रिएक्शन बघूया आपण आता. CaOH टेकन टॉइस, हा रिएक्ट केला आपण कार्बन डायऑक्साईड सोबत, कॅल्शियम ऑक्सिजन आणि हा CO, यापासून आपल्याला मिळतो प्रोडक्ट जो मिळतो दॅट इज कॉल्ड कॅल्शियम कार्बोनेट आणि प्लस रिमूव्हल ऑफ काय H2. म्हणजे काय मिळालं? काय म्हणता याला तुम्ही? लाइमस्टोन म्हणता, कॅल्शियम कार्बोनेट म्हणता, आणखीन एक नाव आहे त्याचं. दिस इज ऑल्सो कॉल्ड कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट किंवा लाइमस्टोन. आणि याला काय म्हणतो आपण? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कळलं? कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं काय करायचं? कार्बोक्सिलेशन करायचं. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं कार्बोक्सिलेशन केल्यानंतर त्यापासून आपल्याला मिळतो लाइमस्टोन किंवा कॅल्शियम कार्बोनेट. तर ही फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी झाली कोणाची? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कॅल्शियम कार्बोनेट जो आहे, या कॅल्शियम कार्बोनेट मधनं पुन्हा आपण पास केलं. काय पास केलं आपण याच्यामधनं? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर पास केलं सपोज. तर आपल्याला कॅल्शियम बायकार्बोनेट अशा प्रकारचा प्रोडक्ट मिळतो किंवा त्याला आपण कॅल्शियम हायपोक्लोराईड असंही म्हणतो. ठीक आहे. राईट. नेक्स्ट बघूया आपण. हे तुम्ही राईट डाऊन करा, इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतरची केमिकल रिएक्शन बघू आपण काय आहे. खालची रिएक्शन दिसत नाही आता. आता काय करा, हा दिसतंय ना, त्याच्या खाली काहीच नाही, एवढंच आहे, फक्त नाव लिहिलेत प्रोडक्टचे. आता दिसेल. आता स्क्रीनशॉट घ्या. आज थोडा पेनाची साईज थोडी वाढवली. काय म्हणणं आहे? ठीक आहे. याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणायचे. क्लॅरिटी सुद्धा जबरदस्त आहे. फक्त अगोदर काय करायचं आपण थोडस रिझोल्युशन लो करायचं. झालं? घेतला स्क्रीनशॉट?
हम्म. ओके. आता सेकंड नंबर ची केमिकल रिएक्शन बघा. दिसतंय सेकंड नंबर नाही दिसत. खाली घ्यायचं. Okay. Right. बघा आता फर्स्ट काय केलं आपण हायड्रोलिसिस केलं. नंतर काय केलं म्हणजे मेथड्स ऑफ प्रिपरेशनच्या वेळेस हायड्रोलिसिस केलं क्विकलाईनचं. हायड्रोलिसिस कशाला म्हणायचं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. अशा ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा अशा ज्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन रजिस्टरच्या जे काही समास असतो रेड लाईन जे असते मोठं जे रेड लाईनच्या वरती लिहून ठेवायच्या अशा छोट्या छोट्या डेफिनेशन त्या नेहमी नेहमी कामाला येतात. नेहमी नेहमी आपण सिलेबस मध्ये याला यूज करतो. त्याच्यानंतर आपण कार्बोक्सिलेशन पाहिलं. कार्बोक्सिलेशन म्हटलं की लगेच वरच्या साईडला लिहून ठेवायचं. खाली तर लिहायचंच नोट्स मध्ये. परत त्या समासमध्ये रेड लाईन वरती सुद्धा लिहायचं कार्बोक्सिलेशन मीन्स व्हॉट इज द कार्बोक्सिलेशन. ऍडिशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इज कॉल्ड. त्याला आपण काय म्हणतो कार्बोक्सिलेशन असं. ठीक आहे. तसं आता नेक्स्ट रिएक्शन आपल्याला पाहिजे आहे बायक्लोरिनेशन. याची डेफिनेशन तर तुम्हाला माहित असेल. याला काय म्हणणार आहोत आपण बायक्लोरिनेशन. याला म्हणणार आहोत आपण क्लोरिनेशन. बघा क्लोरिनेशन म्हणजे काय डेफिनेशन बघा. क्लोरिनेशनचा मीनिंग काय होतो ऍडिशन ऑफ क्लोरीन गॅस. ऍडिशन ऑफ क्लोरीन. ऍडिशन ऑफ क्लोरीन इज कॉल्ड. त्याला काय म्हणायचं क्लोरिनेशन असं म्हणायचं. ठीक आहे. आता कॅल्शियम हायड्रॉक्साइड आहे CaOH taken twice is undergo chlorination. Cl2 सोबत आपण रिएक्शन केली त्याची. याचे 2 मोल्स घेतले. याचे पण 2 मोल्स घेतले. फार इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. सांगतो तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे. कारण त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कसे विचारलेत आपण डिस्कस करूया. ठीक आहे. क्लोरिनेशन टू फॉर्म याच्यापासून काय काय मिळतं बघा. एक प्रोडक्ट मिळतो CaOCl taken twice. CaOCl taken twice plus कॅल्शियम क्लोराइड आणि प्लस वॉटर मॉलिक्यूल. बघा 2 मोल कॅल्शियम हायड्रॉक्साइडचे त्यापैकी 1 मोल कॅल्शियमचा आणि हा ऑक्सिजन एक आणि एक याच्यामध्ये हे 2 Cl किती झाले CaOCl हा ब्रॅकेट. आणि राहिलं मग दुसरा कॅल्शियम आणि हे 4 क्लोरीन आहेत B2 4 तर कॅल्शियम क्लोराइड. ठीक आहे. तर दिस इज कॉल्ड. आता याला काय म्हणतात बघा. दिस इज कॉल्ड ब्लिचिंग पावडर. काय म्हणतात त्याला ब्लिचिंग पावडर. ह्या दोघांचे नाव तर तुम्हाला माहित आहे. आता क्वेश्चन एक वेळेस नीटला विचारला याच्यावरती. क्वेश्चन कसा विचारला एकदम सिंपल. काय विचारलं द ब्लिचिंग पावडर इज. ब्लिचिंग पावडर काय आहे. ब्लिचिंग पावडर कशाला म्हणायचं बघणार आपण. पहिलं ब्लिचिंग पावडर काय आहे. तर ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला आहे काय CaOCl. लक्षात ठेवा कॅल्शियम क्लोराइड नाही. कॅल्शियम ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन Cl आणि टेकन टॉइस. याला म्हणायचं आपल्याला ब्लिचिंग पावडर. आलं का लक्षात. राईट. हा ब्लिचिंग पावडर मिळाला. आता ब्लिचिंग पावडर कशासाठी यूज करता बरं तुम्हाला सर्वांना माहित असेल. ब्लिचिंग पावडर is used for purification. Is used for purification of water. Purification of water. वॉटरचं तुम्हाला प्युरिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करतो कशाचा
ब्लिचिंग पावडरचा. आलं का लक्षात? ब्लिचिंग पावडरचा उपयोग जो आहे तो काय आहे? ब्लिचिंग पावडर इज यूज फॉर द प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. जे पाणी आहे आपलं घरचं पाणी, ग्रामपंचायत नळाचं पाणी येत असेल तर ग्रामपंचायत त्याच्यामध्ये काय टाकते? एक पावडर टाकते व्हाईट कलरचं, किंवा प्रत्येकाच्या घरी देतात ते पाण्यामध्ये, पिण्याच्या पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये जनरली टाकण्यासाठी. तर जे पावडर आपण टाकतो त्याच्यामध्ये, किंवा जे ड्रॉप टाकतो आपण त्याच्यामध्ये, दिस इज कॉल्ड, त्याला म्हणतो आपण ब्लिचिंग पावडर, CaOCl. ठीक आहे. आणि हे ब्लिचिंग पावडर आपण कशासाठी यूज करतो आहोत? तर ही ब्लिचिंग पावडर आपण यूज करतो आहोत कशासाठी? प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. पाण्याचं प्युरिफिकेशन करायचं, वॉटरचं प्युरिफिकेशन करायचं. कारण पाणी खाली बोरचा असेल किंवा नदीचा असेल किंवा विहिरीचा असेल तर त्याच्यामध्ये मेटॅलिक इम्प्युरिटी असतात. काही मेटल असतात त्याच्यामध्ये, कॅल्शियम मेटल असतो, मॅग्नेशियम मेटल असतो, सोडियम असतो, पोटॅशियम असतो. आणि हे जर मेटल आपल्या बॉडीमध्ये गेले पाण्यावाटे तर त्यापासून वेगवेगळे डिसीज होतात आपल्याला. ते पॉइझनस मेटल आहे. आणि ते मेटलचं प्युरिफिकेशन, त्या मेटलला बॉटम साईडला जर सेटल करायचं असेल आपल्याला, त्यासाठी यूज करतो आपण कोण? ब्लिचिंग पावडर. जसं बघा तुम्ही, पावसाळ्यामध्ये जर पाणी आलं आणि ते पाणी जर खराब असेल तर त्याच्यावरनं आपण तुरटी फिरवतो, आणि तुरटी फिरवल्यानंतर त्या पाण्याच्या बॉटम साईडला तो पूर्ण गाळ जाऊन बसतो. तो गाळ जो आहे, ती माती जी आहे ती म्हणजे मेटल आहे त्याच्यामध्ये. आणि तुरटी फिरवली की त्या मेटलला ते काय करतात? बॉटम साईडला, आणि वरचं पाणी जे आहे ते आपल्याला कसं मिळतं? स्वच्छ मिळतं. तर ते पाणीचं प्युरिफिकेशन करायचं असेल आपल्याला तर आपण यूज करतो या ब्लिचिंग पावडरचा. ठीक आहे. तर these are called, यांना म्हणतो आपण दोन केमिकल रिएक्शन्स आहेत कोणाच्या? या कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या. त्यानंतर आता पाहिजे आपल्याला ह्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे युजेस ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय काय यूज आहेत ह्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे बघूया आपण आता. नंबर 1 चा यूज, फर्स्ट नंबरचा यूज जो आहे, इट इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ मॉर्टर इन बिल्डिंग मटेरियल्स. कशासाठी यूज करतो आपण? प्रिपरेशन of mortar in building materials. मॉर्टर या शब्दाचा अर्थ काय होतो? बघा, मॉर्टर म्हणजे नेमकं काय तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. मॉर्टर म्हणजे काय? सिमेंट, त्याच्यानंतर सँड. सँड म्हणजे काय? वाळू. आणि त्याच्यानंतर काय? वॉटर, पाणी. त्याला आपण माल म्हणतो आहे का नाही? म्हणजे घर बांधण्यासाठी सिमेंट टाकलं जातं, वाळू टाकलं जातं आणि पाणी टाकलं जातं, त्याच्यापासून एक मॉर्टर तयार केला जातो कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग साठी. ठीक आहे. मॉर्टर बिल्डिंग मटेरियल्स म्हणून आपण ह्या मॉर्टरला यूज करतो. आणि त्या मॉर्टर मध्ये म्हणजे सिमेंट मध्ये काय आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कळालं? मग तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ऍज अ मॉर्टर, कोण मॉर्टर म्हणून तुम्ही यूज करता? तर आपला आन्सर असेल कोण आहे? हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा यूज सुद्धा तुम्हाला माहित आहे. इट इज यूज फाईट वॉश, फाईट वॉश ऑफ वॉल. भिंत जी आहे, भिंतीला कलर देण्याच्या अगोदर आपण काय करतो? पांढरा कलर देतो, चुना मारतो. आता पहिल्यांदा चुना मारत होते, आता नवीन कलर तयार झालाय त्याच्यापासून. ठीक आहे. तर व्हाईट वॉश म्हणजे काय? चुनाच आहे. पहिल्यांदा बघा तुम्ही लहान असताना शाळेला कलर द्यायचा असेल तर अगोदर पूर्ण त्या शाळेला चुन्यानं कलर द्यायचे, व्हाईट करून टाकायचे सर्व भिंत आणि त्याच्यावर कलर देत होते. बरोबर का नाही? तर व्हाईट वॉश कशासाठी? इट इज यूज एज अ व्हाईट वॉश ऑफ वॉल. लाईक कशासाठी पण? इट इज ऍक्ट ऍज ए डिसइन्फेक्टंट. कशा आहेत हे? डिसइन्फेक्टंट आहे. डिसइन्फेक्टंट कशा आहेत? डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय? असे केमिकल्स
हे केमिकल्स काय करतात, नॉन लिव्हिंग जे काही सबस्टन्स आहेत त्या नॉन लिव्हिंग सबस्टन्स वरचे डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल व्हायरस आणि बॅक्टेरिया, त्यांना काय करतात, हे किल करतात, त्यांना काय करतात, हे मारतात. तर त्यांना आपण काय म्हणतो, डिसइन्फेक्टंट. आता हे समजा ही भिंत आहे आणि ह्या भिंतीला कलर देण्याच्या अगोदर चुना मारला, तर चुना मारल्यानंतर काय होतं, ह्या भिंतीवर बुरशी चढत नाही. त्याच्यानंतर त्या भिंतीवरती जे डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, काही बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, त्याच्यावरती जास्त वेळ टिकून राहत नाहीत ह्या भिंतीवरती, ते लगेच काय होतात, किल होतात, ते मरण पावतात. आणि मग आपण जरी हात ठेवला, आपण जर त्या भिंतीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, तर त्या डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम वरचा आपल्या हेल्थ वरती, आपल्या आरोग्यावरती कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं, डिसइन्फेक्टंट. इट यूज ॲज अ काय, व्हाईट वॉश. ठीक आहे. पहिला यूज काय बरं, मॉर्टर साठी. दुसरा यूज काय बरं, व्हाईट वॉश म्हणून यूज केला. ठीक आहे. आता तिसरा यूज जो आहे, इट इज ऑल्सो यूज फॉर ग्लास मेकिंग. बघा इथं लिहितो थोडस, इट इज यूज फॉर कशासाठी, ग्लास मेकिंग. ग्लास मेकिंग म्हणजे काय बरं, काच तयार करण्यासाठी. काच तयार करण्यासाठी, काच तयार केल्यानंतर त्याला शायनी प्रिपेअर, म्हणजे त्याला शायनी म्हणजे चमकण्यासाठी, चमक आणण्यासाठी त्या काचेला त्या मिल्क ऑफ लाईम, कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशन मधनं काय करतात, पाश करतात किंवा त्याला वॉश करतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे मिल्क ऑफ लाईम, म्हणजे काचेला काय होते, चकाकी प्राप्त होते. तर ते काच तयार करण्यासाठी आपण काय करतो, याला यूज करतो. त्याच्यानंतर कॅनिंग इंडस्ट्रीज, कॅनिंग इंडस्ट्रीज, कॅनिंग म्हणजे चर्म उद्योग. चमडा जो आहे, त्या चमड्याला सॉफ्टनेस तयार करण्यासाठी, चमड्याला सॉफ्टनेस आणण्यासाठी टॅनिंग इंडस्ट्री म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये सुद्धा आपण याला काय करतो, यूज करतो. इट इज ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर हा महत्वाचा घटक आहे आपल्या आरोग्यामधला. आपण डिसइन्फेक्टंट म्हणून आपण यूज करतो ब्लिचिंग पावडरला, बरोबर का नाही. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर साठी आपण यूज करतो ही ब्लिचिंग पावडर. तयार झाला नाही CaOCl टेकन याला म्हणतो आपण ब्लिचिंग पावडर. तर कशासाठी यूज करतो, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, वॉटरचं प्युरिफिकेशन टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये, ग्लास मेकिंग मध्ये. त्याच्यानंतर प्युरिफिकेशन ऑफ शुगर, प्युरिफिकेशन ऑफ शुगरचं प्युरिफिकेशन करायचं असेल, त्यासाठी सुद्धा आपण यूज करतो कशाला, या कॅल्शियम हायड्रॉक्साईडला, म्हणजेच मिल्क ऑफ लाईम. कळालं का सर्वांना, दिस इज पार्ट. हा झाला सेकंड केमिकल रिएक्शन आणि ही झालं त्याचे युजेस. ठीक आहे. तर हा झाला आपला सेकंड नंबरचा कंपाऊंड, तो म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, राईट. तर एवढा आता याचा पुन्हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आपण मग थर्ड नंबरचा कंपाऊंड ही आत्ताच घेऊ. ठीक आहे. आणि मग नेक्स्ट पिरियडला दोन कंपाऊंड राहतील आपले, ठीक आहे नाही, सिमेंट आणि प्लास्टर ऑफ पॅरिस, तो आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला का स्क्रीनशॉट. ओके, चला. आता नेक्स्ट आणि शेवटचा जो कंपाऊंड आहे, थर्ड नंबरचा, शेवटचा नाही म्हणता येणार, थर्ड नंबरचा, कारण की दोन राहिलेत आणखी, आहे का नाही. थर्ड नंबर, दॅट इज, आपण काय म्हणतो त्याला, लाईम स्टोन. स्टोन म्हणजे दगड आणि लाईम म्हणजे चुना, चुन्यापासून तयार केलेला दगड, त्याला म्हणतो आपण लाईम स्टोन. फरशी, फॉर एक्झाम्पल फरशी.
त्याचं केमिकल नेम काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? CaCO, कॅल्शियम कार्बोनेट, लाइमस्टोन. ठीक आहे. आता ह्या लाइमस्टोनचं आपण बघणार आहोत प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे लाइमस्टोन तयार कसा करायचा. ठीक आहे. आता प्रिपरेशन तयार कसं करणार आपण लाइमस्टोन बघा. फर्स्ट कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं पुन्हा कार्बोक्सिलेशन करायचं. कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या काय पाहिजेत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ज्या होत्या ना बघा. केमिकल रिएक्शन कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं. कार्बोक्सिलेशन ऑफ. कार्बोक्सिलेशन म्हणजे काय आता लक्षात आलं असेल ना तुम्हाला. कार्बोक्सिलेशन मीन्स काय? ऍडिशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बोक्सिलेशन ऑफ मिल्क ऑफ लाईम. आताच पाहिजे आपण केमिकल रिएक्शन मिल्क ऑफ लाईमच्या. काय केमिकल रिएक्शन? CaOH टेकन ट्वाइस. त्याचं कार्बोक्सिलेशन म्हणजे CO2 चे ऍडिशन करायची. देन यूज काय मिळणार? कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2. बरोबर, याला म्हणतो लाइमस्टोन. पुन्हा आता डिटेल मध्ये सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट पासून पण आपण प्रिपेअर करू शकतो याला बघा. फ्रॉम सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट पासून प्रिपेअर करू शकतो. कसं? कॅल्शियम क्लोराईड हा रिएक्ट केला आपण Na2CO3 सिंपल रिएक्शन आहे. आता हा कॅल्शियम आणि हा कार्बोनेट काय मिळेल? लाइमस्टोन CaCO3 आणि प्लस यामध्ये दोन सोडियम आणि दोन क्लोरीन काय मिळेल? सोडियम क्लोराईड NaCl. ठीक आहे. तर ह्या झाल्या दोन मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आणि त्यानंतर आता पाहिजे आपल्याला त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. प्रिपरेशन नंतर डिस्कस करायचं आहे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कशाच्या केमिकल प्रॉपर्टी डिस्कस करायची आपल्याला या लाइमस्टोनच्या. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी बघा, डिकम्पोजिशन. बघा डिकम्पोजिशनचा मीनिंग तुम्हाला माहित आहे. डिकम्पोजिशन ऑफ लाइमस्टोन म्हणजे लाइमस्टोनला फक्त काय करायचं? हीट करायचं. त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन. बघा फक्त काय करणार याला आपण? हीट करणार. हीट करायचं. कसं? CaCO3 म्हणजे एका रिएक्टंटचं एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मध्ये रूपांतर करायचं. CaCO3 मध्ये त्याचं डिकम्पोजिशन केल्यानंतर CaO मिळतो आणि प्लस त्याच्यामधून आणखी मिळतो आपल्याला कार्बन डायऑक्साइड. तर कॅल्शियम ऑक्साईडला आपण म्हणतो क्विक लाईम आणि याला आपण म्हणतो कार्बन डायऑक्साइड. कळालं का? आणि याला आपण म्हणतो काय? लाइमस्टोन. याला आपण म्हणतो काय? लाइमस्टोन. तर ही फर्स्ट केमिकल रिएक्शन आहे. कोणाची फर्स्ट केमिकल रिएक्शन आहे? या लाइमस्टोनची. ठीक आहे. नेक्स्ट स्क्रीनशॉट घ्या ना याचा फर्स्ट. ठीक आहे. याचं राहिलं असेल. घेतला?
ओके, चला आता दोन केमिकल रिॲक्शन आणि एक युजेस राहिलेत फक्त याचे, आणि मग आपण थांबूया. पूर्ण व्यवस्थित याच्या नोट्स तयार करून ठेवायच्या, बरोबर. मेन मेन पॉइंटला अंडरलाईन करून ठेवायचे, लक्षात ठेवा. नुसतं लिहून घ्यायचं नाही किंवा स्क्रीनशॉट करायचं नाही याचा. नेक्स्ट बघा, आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सेकंड नंबरची केमिकल प्रॉपर्टीज दिसतंय का? यस, सेकंड नंबर केमिकल प्रॉपर्टीज, ऍक्शन ऑफ ऍसिड, ऍक्शन ऑफ ऍसिड. ऍसिड सोबत त्यांना रिॲक्ट केलं तर बघा, CaCO3 याला HCl सोबत रिॲक्शन करा आणि CaCO3 याची H2SO4 सोबत रिॲक्शन, काय मिळेल बघा. तर यापासून आपल्याला मिळेल, याचे दोन मोल्स घ्यावे लागतील, कॅल्शियम आणि क्लोरीन, कॅल्शियम क्लोराईड प्लस H2 आणि हा CO3, H2CO3 कार्बोनिक ऍसिड, कॅल्शियम आणि हा सल्फेट म्हणजे काय मिळेल, कॅल्शियम सल्फेट आणि प्लस H2CO3, कॅल्शियम सल्फेट आणि काय मिळेल, H2CO3. झालं. त्यानंतर पाहायचं आपल्याला युजेस ऑफ लाइमस्टोन. या लाइमस्टोनचे युजेस, लाइमस्टोनचे काय पाहिजे आपल्याला, युजेस पाहिजे बघा. फर्स्ट, इट इज यूज मार्बल, इट इज यूज अ बिल्डिंग मटेरियल इन द फॉर्म ऑफ काय, मार्बल. इट इज यूज बिल्डिंग मटेरियल ऍज ए, काय म्हणून, मार्बल म्हणून यूज करायचं त्याला, दगड. त्याच्यानंतर आणखीन यूज काय, इट इज यूज क्विक लाईम, इट इज यूज क्विक लाईम, कॅल्शियम ऑक्साइड डिकम्पोजिशन केल्यानंतर इट इज यूज टू प्रिपेअर, काय प्रिपेअर करण्यासाठी, लाईम प्रिपेअर करण्यासाठी यूज होतो आपण. त्यानंतर थर्ड नंबरचं प्रिपरेशन काय, त्याच्यानंतर इट इज यूज हाय क्वालिटी ऑफ पेपर, इट इज यूज preparation of high quality of paper, high quality of paper. आणि त्यानंतर शेवटचा यूज आहे, which is also used as a अँटी हा सुद्धा यूज करतो आपण, च्युइंगम मध्ये यूज करतो आपण. इट इज यूज कशामध्ये, च्युइंगम. आणि शेवट, इट इज यूज ऍज ए अँटासिड, अँटासिड्स. तर हे युजेस आहेत कशाचे, लाइमस्टोनचे. 3 आणि 2 5 युजेस लाइमस्टोनचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, राईट डाऊन दिस, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि नेक्स्ट लेक्चरला मग आपण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि सिमेंट हे दोन जे काही आपले कंपाऊंड्स राहतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, घेतला का स्क्रीनशॉट? ओके, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला म्हणजे आपल्याला थांबता येईल.
ठीक आहे, उद्या पण सेम टायमिंग 6 वाजता आपण स्टार्ट करूया आपलं लेक्चर्स. ठीक आहे, ओके, थँक्यू.